ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक 13वा नामरूप समास 5वा कहाणी निरूपण नाम श्रीराम समर्थ। कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन काळक्रमणी लागून कथा आरंभिली। आता सध्या दशक 13वा नामरूप सुरू असून मागील आठवड्यात आपण त्यातील समास 4था प्रलय नाम या समासाचे श्रवण केले। श्री समर्थने यामध्ये सर्व सृष्टीचा संहार कशा प्रकारे होतो याचे वर्णन त्या समासात केले आहे। आता चालू आठवड्यापासून नवीन समास कहाणी निरूपण नाम सुरू होत असून त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ सांगतात की कुणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते। वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला आरंभ केला। श्रोता पुसे वक्तयासी कहाणी सांगा जी बरवीसी वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐका। हे ऐकून श्रोता समर्थांना म्हणाला की एखादी छानशी गोष्ट सांगा। तेव्हा हे समर्थ श्रोत्यांना म्हणतात की जी कहाणी सांगतो ती सावधपणे ऐका। एके स्त्री पुरुष होती उभयतयामध्ये बहुप्रीती एकरूपची वर्तती भिन्न नाही। या ओळीत श्री समर्थ सांगतात की एक स्त्री व एक पुरुष यांचे जोडपे होते। त्या उभयतामध्ये अत्यंत प्रीती होती। त्यांच्यामध्ये जराही भिन्नत्व नव्हते। दोघे अगदी एकमेकाने एकरूप असल्याचेच वागत असत। ऐसा काही काळ लोटला तयास एक पुत्र झाला कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की असाच काही काळ लोटल्यानंतर त्यांना एक पुत्र झाला। तो सर्व बाबतीत चांगला असून मोठा असा कार्यकर्ता होता। पुढे त्यासही झाला कुमार तो पित्याहून आतुर काही तदर्थ चतुर व्यापकपणे। समर्थ या ओळीत म्हणतात की पुढे त्या पुत्रालाही एक कुमार म्हणजे ब्रह्मदेव तो पित्यापेक्षाही उतावळ्या स्वभावाचा आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता। त्याने व्याप उदंड केला भूतकन्या पुत्र व्याला उदंड लोक संचिला नाना प्रकारे। श्री समर्थ या ओळीत म्हणतात की त्यांनी खूप व्याप वाढवला अनेक कन्यापुत्रांना जन्म दिला आणि नाना प्रकारचे असंख्य लोक निर्माण झाले। त्यांचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता नीट संहार करी। त्यांचा सर्वात ज्येष्ठ पुत्र शंकर अत्यंत अज्ञानी रागीट होता। कुणाचे जरा काही चुकले की तो संहार करी। पिता उगाच बैसला लेके बहुत व्याप केला सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र। समर्थ या ओळीत सांगतात की पिता म्हणजे मूळ पुरुष स्वस्थ बसून राहिला। त्याच्या लेकाने म्हणजे विष्णूने खूप व्याप वाढवला आणि जो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता सर्वज्ञ होता। नातू त्याचे अर्ध जाणे पंतु तो काहीच नेणे चुकता संवारणे महाक्रोधी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की नातू जो होता तो अर्धेच जाणत होता
पण पंतू मात्र काहीच जाणत नव्हता. तो महाक्रोधी होता. कुणाचे चुकली की तो त्याचा संहार करी. लेक सकळाचे पाळन करी. नातू मिळवे वेरच्या वरी. पनुतू चुकल्या संहार करी अकस्मात. श्री समर्थ या ओळीत सांगतात की ज्येष्ठ मुलगा सर्वाचे पालन पोषण करेत. नातू वारंवार प्रजा वाढवी. परंतु पंतू जर कुणाचे चुकले तर त्याचा संहार करी. नेमस्तपणे वंश वाढिला. विस्तार उदंडची झाला. ऐसा भूतकाळ गेला आनंदरूप. श्री समर्थ या ओळीत सांगतात की याप्रमाणे नियमितपणे वंश वाढत गेला आणि प्रचंड विस्तार झाला. प्रथम बराच असा काळ मोठ्या आनंदात गेला. विस्तार वाढला गणवेना. वडिलास कोणीच मानिना. परस्परे किंतमना भूत पडिला. श्री समर्थ या ओळीत सांगतात की विस्तार इतका वाढला की मोजदाद करणे अशक्य झाले. पुढे वडिलांना देखील कोण जुमेनासे झाले. सर्वांच्या मनात परस्पराबद्दल संशय वाढू लागला. उदंड घरकल्लोळ लागला. तिने कित्येक संहार झाला. विपट पडले थोर थोराला बेबंद झाले. श्री समर्थ या ओळीत सांगतात की पुढे उदंड असा ग्रहक्रय सुरू होऊन त्यामुळे कित्येकाचा संहार झाला. थोड्या मोठातमध्येही वितुष्ट निर्माण झाले आणि बेबंदशाही माजली. नेनपणे भरी भरले. मग ते अवघेच संवारले. जैसे यादव निन्माले उन्मतपणे. समर्थ या ओळीत सांगतात की अज्ञानाच्या भराने ते उन्मंत झाले आणि मग सर्वाचात यादव कुळात जसा नाश झाला तसा एकमेकाशी भांडून मेले आणि त्यांचा संहार झाला. बाप लेक नातू पणतू. सकळाचा झाला निपातू. कन्या पुत्र हेतू मातू अनुमात्र नाही. श्री समर्थ या ओळीत सांगतात की बाप लेक नातू पंतू सगळ्यांचा संहार झाला आणि कन्या पुत्र पंतू नातू यापैकी कोणी शिल्लक उरले नाही. ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला. श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. अशा या कहाणीचे जो विवरण करील तो जन्म मरणाच्या चक्रातून सुटेल. याची प्रचिती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघेही धन्य झाले. ऐसी कहाणी अपूर्व जेते. उदंड वेळ होत जाते. इतके बोलून गोसावी ते निवंत झाले. आमची कहाणी सरो. तुमचे अंतरी भरो. ऐसे बोलणे विवरो कोणे तरी. आमची कहाणी सरो आणि तुमच्या अंतरात भरून राहो असे बोलून समर्थ म्हणतात की या कहाणीचे कोणीतरी मनन करावे. चुकत वाकत आठविले. इतके सकळीत बोलिले. न्यून्यपूर्ण समा केले पाहिजे श्रोती. येथे श्री समर्थ म्हणतात की चुकत माकत जेवढे आठवले ते संकलित करून येथे सांगितले आहे. त्यात काय कमी जास्त झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा करावी. ऐसी कहाणी निरंतर. विवेके ऐकती जे नर. दासमने जगोद्धार तेची आरती. श्री समर्थ येथे म्हणतात की अशी कहाणी जे नर निरंतर विचारपूर्वक ऐकतील तेच जगाचा उद्धार करतील. त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण. सार निवडावे निरूपण यास बोलीजे. श्री समर्थ यावेळी सांगतात की तो जगोद्धार कसा होईल ते लक्षण ऐका. या कहाणीचे विवरण करून त्यातून सार निवडावे यालाच निरूपण म्हणतात. निरूपणे प्रत्यय विवरावे. नानात्व कोडे उकलावे. समजता समजता व्हावे निसंदेह. श्री समर्थ म्हणतात की निरूपण लक्षपूर्वक ऐकावे. त्याची आपल्या अनुभवाची सांगड घालून ते नीट समजून घ्यावे. म्हणजे त्यातील अनेक तत्वाचा उलगडा होईल आणि समजता समजता स्वानुभव होऊन श्रोता निसंदेह होईल. विवरून पाहता अष्टदेह. पुढे सहजित न संदेह. अखंड निरूपण राहे समाधान. श्री समर्थ या ओळीत म्हणतात की पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे अष्टदेह आहेत.
त्याचे विवरण करून पाहिले पाहिजे. साहजिकच श्रोता निस्संदेह होतो, मात्र अखंड निरूपण करत राहिल्याने शाश्वत असे समाधान प्राप्त होते. तत्वाचा गलबला जेथे, निवांत कैसे असेल तेथे, या कारणे गुल्ली परते, कोणी एके असावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की जेथे तत्वाचा गलबला असेल तेथे निवांतपणा कसा असेल, म्हणून या घोटाळ्यापासून कोणी एकाने नेहमी अलिप्त असावे. ऐसा सूक्ष्म संवाद केलीची करावा विशद, पुढील समासी लघुबद सावध ऐका. श्री समर्थ शेवटच्या ओळीत सांगतात की असा हा सूक्ष्म संवाद पुन्हा पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावा. आता पुढील समासामध्ये लघुबोध सांगितला जाईल, तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. कहाणी निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.